गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आज सकाळची पूजा झालेली आहे आणि सगळं आवरून घेतलेलं आहे पटापटा, कारण आज जायचं आहे नाशिकला. नाशिकला जाण्यामागचं कारण म्हणजे आज आहे तिथे लग्न. 2 दिवसाचं लग्न आहे. आज तिथे पोहोचू 6 वाजेपर्यंत आणि मग संध्याकाळचा कार्यक्रम होईल आणि दुसऱ्या दिवशी लग्न. असं 2 दिवसाच्या कार्यक्रमानुसार आम्ही निघालेलो आहोत नाशिकला जाण्यासाठी. आम्ही सर्वजण पोहोचलेलो आहोत स्टेशनवर आणि थोड्याच वेळात आता ट्रेन येईल आणि ट्रेन आल्यानंतर आम्ही पोहोचू थोड्याच वेळात नाशिकला. साधारणतः इथून 5-6 तास लागतात, पण ट्रेन लेट असल्यामुळे थोडासा उशीरच झाला. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कार्यालयामध्ये. आत्ता कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर छान फ्रेश वगैरे झाल्यानंतर तयारीला लागणार आहोत, कारण आत्ता संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजेच एंगेजमेंटचा आहे. संध्याकाळच्या एंगेजमेंटसाठी मी अशी फायनली रेडी झालेली आहे. कसा वाटला लोक मला नक्की कमेंट करून सांगा. आता लवकरच इथे प्रोग्राम स्टार्ट होईल आणि स्टार्ट झाल्यानंतर आपण कोणकोणते प्रोग्राम कशा पद्धतीने होतात हे लवकरच पाहणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत एन्जॉय करा. गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी मी छान अशी रेडी झालेली आहे आणि रेडी झाल्यानंतर आत्ता मी जात आहोत चहा घेण्यासाठी. चहा वगैरे घेऊन आल्यानंतर तुम्ही बघत असाल की किती सुंदर असं रुखवंत इथे लावलेलं होतं.
मंगलाय सदा भवतु मे मातर। वगैरे लागल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही निघालो बाहेर, कारण मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे आणि तिथेच एक छान असं मंदिर होते आणि मंदिर मला घ्यायचं आहे लाकडाचं, त्यासाठी मी मंदिर पाहायला आलेली होती नाशिकमध्येच. आणि आता फायनली मी माझ्या मैत्रिणीकडे पोहोचलेली आहे आणि भरपूर वर्षानंतर मी तिला भेटली. नाशिकमध्येच असल्याकारणाने तिची आणि माझी भेट झाली आणि खूप मस्त वाटलं मैत्रिणीला भेटून. आणि पुन्हा कार्यालयामध्ये आल्यानंतर इथे चालू होती चौरी भोवरीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत आता पंचवटीला, कारण मी पंचवटी पहिल्यांदा पाहणार आहे. आणि आता आम्ही सगळेजण गाडीजवळ आलेले आहोत. आता लवकरच पंचवटीला पोहोचू आणि तिथे गेल्यानंतर पंचवटी कशी आहे हे मी पाहणार आहे. फायनली मी पंचवटीला पोहोचलेली आहे आणि आत्ता मी ते संपूर्ण पाहणार आहे. चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत पंचवटी कशी आहे ते पहा, कारण तुम्ही सर्वांनी पंचवटी पाहिलीच असेल नाशिककर असाल तर. पण मी नाशिकला बऱ्याच वेळा आली पण पंचवटीला आलेली नाही आहे. तर मी आता हा सगळा व्ह्यू मी पाहणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वहिनीची ॲनिव्हर्सरी आणि मग जाताना केक वगैरे घेतला, कारण आम्ही कट करणार आहोत वणीला. म्हटलं चला वणीला गेल्यानंतर केक वगैरे कट करू. आम्ही फायनली केक घेतला आणि आता निघालेला आहोत वणीला जाण्यासाठी.
छान सुंदर आणि मस्त आमचा असा प्रवास झालेला आहे. नाशिक ते वणी आणि वणी ते आता भुसावळ. खूप छान प्रवास झाला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. कमेंट करना ना. कमेंट जल्दी से करो ना कमेंट.